आपल्यासोबत भांडूपचे आमदार अशोक पाटील आहेत. सर, हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. तुमच्या आमदारकीला देखील जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे. काय एकूण सांगाल, कशा प्रकारचं तुमचं 1 वर्षाचा काळ राहिलेला आहे? नाही, हे जरी 1 वर्ष पूर्ण होत असलं तरी मागच्या 5 वर्षाचा देखील अनुभव आहे. आणि यावेळेस मात्र या शिवसेनेचे मुख्य नेते आणि आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना अतिशय आनंद होतो की हे काम करत असताना ज्या जनतेने, ज्या लोकांनी मला निवडून दिलं, त्यांची अपेक्षित असलेली कामं करताना सहजगत्या ती कामं पूर्ण होत आहेत. कुठल्याही प्रकारची अडचण तयार होत नाही. अधिकारी वर्ग असू देत की प्रशासन असू देत, ही अतिशय चांगल्या पद्धतीची कामं होत आहेत. कारण मी ज्या विभागाचं नेतृत्व करतोय, गेली 25 वर्ष मी त्या विभागामधून निवडून येतोय, नगरसेवक ते आमदारकीचा प्रवास करत असताना शेवटी लोकांच्या अपेक्षा असतात की आमचा लोकप्रतिनिधी असेल तो आम्हाला गरजेला भेटला पाहिजे, नेहमी आमच्यासाठी उपलब्ध असला पाहिजे, आम्ही आमच्या अडीअडचणीला सामोरे जाणारा असावा. आणि ते काम करण्याचं मी गेली 25 वर्ष काम करतोय. त्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना अतिशय मोकळेपणाने काम करायला मिळतंय. हा एक वर्षाचा माझा चांगला अनुभव आलेला आहे आणि तो अनुभवाची शिदोरी घेऊन आज मी समाजामध्ये वावरतोय. म्हणून हा एक आनंदोत्सव मी साजरा करतोय. तुमचा मतदारसंघ पाहायला गेला तर दाटेवाटीचा आहे, झोपडपट्टीचा आहे. कशा प्रकारची विकास कामं तुमच्या मतदारसंघामध्ये आगामी काळामध्ये या पंचवार्षिकच्या वर्षामध्ये येणार आहेत काही एकूणच? हा झोपडपट्टीचा विभाग जरी असला तरी ते प्रामुख्याने मी वर्षभरामध्ये या भांडूपचा विकास करण्यासाठी ज्या विभागाचं म्हणजे दळणवळण सोपं असतं तो डेव्हलप लवकर होतो, म्हणून मी 4 प्रमुख रस्ते या वर्षभरामध्ये ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते आता जवळजवळ 75% जास्त काम त्याचं प्रशासनानं झालेलं आहे. त्यांना पर्यायी व्यवस्था देखील भांडूपमध्येच करण्याचं माझं नियोजन आहे. तशी तयारी केलेली आहे. आणि त्याचबरोबर भांडूपमध्ये अनेक अमेनिटी प्लॉट आहेत जे बरेच वर्ष भिंतीच्या 4 भिंतीमध्ये बंद होते, तिथे झाडी झुडपं होती. हे प्रामुख्याने माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडे आहे. ते डेव्हलप करतोय की लोकांना ते गार्डनच्या रूपाने असतील, आणखीन वेगळ्या माध्यमातून असतील, ते उपलब्ध करून द्यायचं. झोपडपट्टीमध्ये एखादी मोकळी जागा असेल तर ती कशी लोकांना वापरण्यात येईल आणि तिथे सार्वजनिक उपक्रम कसे राबवता येतील. त्याचबरोबर आपला दवाखान्याच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डमध्ये आपला दवाखाना कसा उपलब्ध आहे. कारण छोटे छोटे आजार असतात, हे प्रामुख्याने आजार हे तिथल्या लोकांना तिथल्या स्थानिक विभागामध्ये डॉक्टरांनी सगळी प्रक्रिया उभी केली तर त्यांना एक मोठा आधार मिळतो. अशी ही सगळी कामं जी चालू आहेत त्याला ती माझी नेहमीप्रमाणे या कामाला आणखीन एक गती आलेली आहे आणि त्यामुळे लोक समाधानी आहेत. नुकतेच आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं देखील बिगुल वाजणार आहे. कशा प्रकारची तयारी महायुतीची असणार आहे? आणि सध्या चर्चा आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येतील असं तुम्हाला वाटतं? अतिशय समाधान आहे. आम्ही एकत्र निवडणुका लढतोय आणि भांडूप हा मराठी वस्तीचा विभाग आहे. इथे नेहमीच शिवसेनेचंच अस्तित्व असतं आणि शिवसेनेचे 4 नगरसेवक आहेत. त्यातले 1 नगरसेवक आमच्याकडे आलेले आहेत. 3 उबाटाचे नगरसेवक आहेत तिथे. तर 4ही जागा आम्ही लढतोय. 2 भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि 1 काँग्रेसची जागा आहे. ती वाटाघाटीमध्ये कोणाकडे येईल तो वरिष्ठांचा विषय आहे. परंतु दिलेले उमेदवार 100% निवडून आणण्याची जबाबदारी आज आमदार म्हणून माझी आहे. ते युतीमधले आमदार आहेत, त्याच्यामुळे नगरसेवक आहेत, तर त्यांची निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर आणि ती जबाबदारी प्रामुख्याने मी पार पाडणारच आहे. हे काय माझ्यासाठी नवीन नाही. मी गेली 25 वर्ष भांडूपचं नेतृत्व करतो. शिवसेनेच्या माध्यमातून मीच सगळं भांडूप सांभाळत होतो. अनेक संकट आली, त्या संकटामधून भांडूप हा शिवसेनेचा राहिला आणि याच्या पुढेही राहील. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते भांडूपचे आमदार अशोक पाटील. मी गुणवंत नगर, DRV न्यूज, नागपूर.